अध्यात्मविषयी श्रवण करण्याला जो आरंभ करावा याचा. तर आता श्रवणाविषयी अध्यात्मविषयी काय सांगितलेलं आहे. तर अभ्यास दृढ कर देव सांगतात. काय सांगतात वैशिष्ट्य. यासाठी मी सांगत असली कथा म्हणजे विषय ध्यानपूर्वक श्रवण कर. तर अध्यात्मविषयी श्रवण करण्याला जो आरंभ करावा याचा. तर श्रवण करीत असता प्रमाण व प्रमेय या संबंधीची दृष्टी ठेवायची. तर तिचे महत्व परमपदाचा अनुभव होईपर्यंत असते. मग आता प्रमाण आणि प्रमेय म्हणजे ज्ञान परमार्थ साधनं. परमार्थ साधनं दृष्टांत असो, सिद्धांत असो, प्रमाण असो, काही असो. तर याची महती कुठपर्यंत असते. तर परमार्थ म्हणजे परमपदाचा अनुभव होईपर्यंतच हे असतं. शेवटी शास्त्र सुद्धा कुठपर्यंत आहे. जोपर्यंत आपल्याला पत्ता, मी सांगितलं तुम्हाला, पत्ता हा कुठपर्यंत असतो. जोपर्यंत आपण घरी पोहोचत नाही तोपर्यंत पत्ता असतो. एकदा घरी पोहोचलो की पत्ता कामाचा नाही. मग तसं ही साधनं जी आहेत, मग तो काय विवेक वैराग्याचं सुद्धा पुढं काम राहत नाही. विवेकाचंही काम नाही, वैराग्याचं काम नाही. आणि म्हणून कोणत्याही साधनाचं काम नाही. तो देव आणि भक्त का होतो, साधनं मागच पडलेली असतात पुढं. भक्त जेव्हा देवाशी पोहोचतो तेव्हा त्यानंतर तिचे मुळीच प्रयोजन नाही. या विज्ञानामुळे विवेकी मनुष्याच्या चित्ताला जर विश्रांती मिळत नसेल तर कोणता विवेकी मनुष्य. आता या विज्ञानामुळे विवेकी मनुष्याच्या चित्ताला आपण जे काही करतो जगामध्ये त्याच्यामुळे जर आपल्याला सुख मिळत नसेल, समाधान मिळत नसेल, शांती मिळत नसेल, विश्रांती मिळत जर नसेल तर त्या करण्याला तरी काही अर्थ आहे का. त्या करण्याला सुद्धा काही अर्थ नाही. तर कोणता विवेकी मनुष्य या संसारातील चिंता व मोह सहन करू शकेल. मग आता माणूस चिंता सहन, मग आता चिंता चांगली आहे का, मोह चांगला आहे का. परंतु आपण चिंता ही आपोआप चालते का आपण निर्माण करतो. चिंता आपणच निर्माण करतो. आपण ठिणगी पेटवतो, त्यात एवढं तेल टाकतो, एवढं तेल टाकतो, अजून म्हणतो अजून नाही भडकली, एवढं तेल टाकतो. हा मला म्हणजे आपणच चिंता वाढवीत जातो. माझं असं होईल, माझं तसं होईल. पण तुझा विचार करण्यापेक्षा देवाचा विचार कर. तुझं काय असेल ते होऊ दे ना. आपलं काय व्हायचं ते होईल. माझं काय होईल याचा विचार करण्यापेक्षा माझ्या परमार्थाचं काय होईल, माझ्या भक्तीचं काय होईल याचा माणसाने विचार करावा. म्हणजे हा विचार करून काय आहे तो काही कामाचा नाही. कुल पर्वताच्या शिला कल्पांताच्या प्रचंड प्रखर सूर्यकिरणामुळे वितळून जातात. त्याप्रमाणे आता मोठमोठे पर्वत आहेत, त्याच्या ज्या मोठमोठ्या अशा वज्रासारख्या शिळा ज्या असतात ना त्या सुद्धा काय होतात, वितळून जातात. त्या शिळा सुद्धा वितळून जातात. शिळा सुद्धा ठिसूळ होतात आणि शेवटी वितळतात. मग त्याचप्रमाणे प्रखर सूर्यकिरणामुळे वितळून जातात. त्याप्रमाणे परमपदाची प्राप्ती झाली म्हणजे सर्व मनोवृत्ती आपोआप नष्ट होतात. म्हणजे चिंतन सुद्धा थांबतं तिथे. चिंतन आता कशाचं चिंतन करतात. चिंतन तरी कशाचं करतात. तो केवळ स्वरूप स्थिती भोगत असतो नाही का. केवळ चिंतन, तो चिंतनाचे त्याला कारण उरलं नाही. केवळ स्वरूप स्थिती देव. आणि जसं नवरा बायको एकत्र आले असतात, बायको जोपर्यंत पती लांब आहे तोपर्यंत ती त्याचा विचार करते, काय चालले काय नाही, अमकं तमकं सगळ्या गोष्टीचा विचार करते. पण तू जवळ आलो कसला विचार करते का, सगळे विचार थांबले जातात. आई आणि मुलाचं तसंच. मग मुलाला किंवा आईला दोघांना एकमेकांचा ध्यास लागलेला असतो, ओढ लागलेली असते. त्यासाठी ते साधनं काय करावं. आई कशाने भेटेल, आई कशाने भेटेल. आई सुद्धा म्हणते त्या मुलाची मला कधी गाठ पडेल, मी काय करू आता, कशाचा अवलंब करू म्हणजे मला मुलाची लवकर भेट होईल. आणि मग ती काय अवलंब करते, काही मार्ग स्वीकारते. आणि एकदा मुलाची भेट झाली तर मग सगळे विसरून जाते. त्या मुलाशी ती एकरूप. परमपदाची प्राप्ती झाली म्हणजे सर्व मनोवृत्ती आपोआप नष्ट होतात. हे रामा, संसारूपी विषाच्या युगाने उत्पन्न होणारी महामारी खरोखर दुसरं, याला महामारी म्हटलेलं आहे. महामारी म्हणजे कॉलरेची साथ सुटते ना, प्लेगची साथ, कॉलरेची साथ सुटते. गावाचे गाव बसतात तिथे. उचरायला सुद्धा कोणी पूर्वीच्या काळात होता असेल, तुम्हाला नाही माहित. परंतु पूर्वीचा काळ असा होता, तुम्ही ऐकला असेल, जरा इतिहास जर आपण पाहिला तर इतक्या गावाची गाव बसायची, लोक गाव सोडून जायची. आणि तो कोणता भगतसिंग मारलं ना, कोणता तो रँडचा खून त्याच्यामुळेच केला होता ना, रँडचा खून.
बघू शकणार. कारण प्लेगच्या साथीच्या वेळेला त्या रॅननं काय केलं होतं, लोकांचा छळ केला होता, नेमकी प्लेगची साथ सुटलेली. मग अशी ही संसाररूपी विषयाच्या योगाने उत्पन्न होणारी ही महामारी आहे. म्हणजे संसाराचा विचार खरं मग तुम्ही संसाराला विपरीत स्वरूप राहा. खरा संसार म्हणजे कोणता आहे? खरा संसार म्हणजे काय आहे? अन्न, वस्त्र आणि निवारा, यालाच खरा संसार म्हणतो. परंतु आपण मजले चढवतो. आपला संसार एवढा वाढला, गोधडीवर भागत नाही. आपल्याला रेशमी ब्लँकेट लागतं, नाही का? काश्मीरी ब्लँकेट आपल्याला लागतं. ती साधं चालत नाही, दुसरं चालत नाही. काश्मीरी ग्वालेरचंही चालत नाही, त्याला कोणतं लागतं? काश्मीरी लागतं. हा संसार आपला इतका वाढलेला आहे, नाही का? हॉल कसा आहे? पाहून याच्या म्हणलं हॉल फार वेगळा सजवावा लागतो. पाहुण्याचे डोळे दिपले पाहिजेत, नाही का? हॉल कसा सजवायचा? पाहुण्याचे डोळे दिपले पाहिजेत. म्हणजे याला आपण संसार म्हणतो. हा संसाराचा विपर्यास आहे. तर विषयाच्या योगाने उत्पन्न होणारी महामारी खरोखर दुसरी आहे. ती पवित्र अशा योगरूपी गारुड मंत्राने नष्ट होते. मग आता ही महामारी जी आहे ना, ती पवित्र अशा योगरूपी गारुड मंत्राने, मग हे जे संसार दुःख जे आहे ना, तो योगाच्या साह्याने नष्ट होतो. योगाच्या साह्याने. मग ज्याला आपण काय म्हणतो, तो अभंग सुद्धा आहे पहा, किली बोलवण, काय ते त्रिविध तापाची त्रिविध तापाची झाली बोलवण. पुढं काय? मग त्रिविध ताप, त्या त्रिविध ताप सुद्धा, त्रिविध ताप म्हणजे शारीरिक, नाही का? आधी भौतिक, आधी दैविक आणि आध्यात्मिक. हे तिन्ही ताप, सगळी दुःख या तीन तापामध्ये येतात. एक ताप आधी भौतिक आहे, एक आध्यात्मिक आहे आणि एक आधी दैविक आहे. परंतु त्या परमपदाची प्राप्त झाली का सगळीचे सगळी दुःख नष्ट होतात. आणि म्हणून चिंता ते पळाली गोकुळा बाहेर, आणि भितरी प्रवेश केला देवी. देवाला घरा नंदाच्या गावा, धन्य त्याच्या दैवा देवा आली. हा योग परमार्थाचा मंत्र प्राप्त होण्यासाठी सत्संग, हा योग म्हणजे हा योग म्हणजे परमार्थाचा मंत्र आहे. म्हणजे आपण जे साधन करतो त्यालाच योग म्हणायचं. आपण जे परमार्थ साधन करतो, जे काही करतो, तोच योग आहे. आणि परमार्थाचा मंत्र प्राप्त होण्यासाठी, आता हे प्राप्त होण्यासाठी कशाची गरज आहे पहा. हे प्राप्त होण्यासाठी सत्संग व शास्त्र विचार यांची जोड आवश्यक आहे. याकरता कशाची गरज आहे? सत्संग सांगितलेलं आहे. सत्संग, त्याच्याशिवाय म्हणजे ज्ञानही प्राप्त होत, देवही कळत नाही. आणि ह्या सत्संगानं भक्ती प्राप्त होते, देवही प्राप्त होतो, अनर्थही चुकतो. सगळ्या गोष्टी सत्संगानं साध्य होतात, या संशय नाही. या जगात विचारांच्या युगाने सर्व दुःखांचा क्षय होत असल्याने विचार दृष्टीचे महत्व कमी समजू नये. तुम्हाला सांगतो, विचारामध्ये प्रचंड सामर्थ्य आहे, परंतु अजून आपल्याला माहीतच नाही. अजून आपण विचाराचं सामर्थ्य पाहिलं नाही, विचाराची शक्ती पाहिलं नाही. आणि म्हणून विचाराने सगळं दुःख नष्ट होतं. विचाराने संकटावरून मात करता येते. चांगल्यात चांगला आपण काय करावं काही कळतच नाही. असं झाले, काय करावं काय कळतच नाही. हा म्हणतो ही युक्ती चांगली आहे. असा विचार असतो का तो सगळी संकट नष्ट करतो, सगळी दुःख. विचार सापडला की दुःख नष्ट होतं, विचार सापडला की संकट नष्ट होतं. ह्या विचारानंच काय केले, वाघ सिंहाना वठणीवर आणलेला आहे. बरोबर आहे ना? ह्या विचाराच्या साहाय्यानं हिंस्र जे वाघ आणि सिंह यांना सुद्धा वठणीवर आणलेलं आहे. या विचारानेच काम क्रोधांना वठणीवर आणता येतं आणि या विचाराने चिरशांती मिळवता येते. आणि हा जो विचार आहे, मग सांगितलं आपण, सत्शास्त्र आणि सत्संग यांच्या योगाने प्राप्त होतो. तर विचाराच्या योगाने सर्व दुःखांचा क्षय होत असल्याने विचार दृष्टीचे महत्व कमी समजू नये. मग हा विचार, आता हा विचार तुम्हाला एक सांगतो, महत्वाची गोष्ट आहे. कोणाला वाटतं आपल्या ठिकाणी चांगला विचार? ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी लिहिली, तिथं विचाराची उच्चतम स्थिती होती. अंतकरणाची उंची, हिमालयासारखी अंतकरणाची उंची होती. आणि म्हणून तिथं काय होते, ज्ञानेश्वरी सारखं तत्वज्ञान, तत्व विचार या ओव्यांच्या रूपानं बाहेर पडले. आपला काही एक शब्द बोलता येत नाही, आपला काही सांगता येत नाही. का सांगता येत नाही? त्याचं कारण आपल्या अंतकरणात विषयांचं थैमान चालू आहे. तिथं ज्ञानाचा उदय कसा व्हावा? ज्या चित्तामध्ये विषयांचं थैमान चालू आहे, काही विनाकारण जंगलातले कोली कुत्री माकडं
कोली कुत्री माकडं मुंगूस वगैरे हे आपण आतमध्ये घालून ठेवले, काही कारण आहे त्यांचं. परंतु जीवाला ह्या म्हणून ओले मृत्तिकेचे मंदिर आत 6 जण उंदीर, गुंफा करिता ती पोखर त्याचा करू नये अंगीकार. आणि म्हणून आपण स्वतःहून पाहुण्या निमंत्रण देतो. आमच्याकडे कधी येतात नाही का, आमच्याकडं आणि मोठ्यानं तर निमंत्रण जोरात असतं. गरीबापेक्षा मोठे जे असतात ना, गरीबाला कोणी विचारित नसतं, पण मोठे जे असतात त्यांना निमंत्रण जास्त असतं. जे मोठे आहेत त्यांना. सुदामा मोठा होता, परंतु त्या सुदाम्याची किंमत कुठं होती? देवाजवळ सुदाम्याची किंमत. सुदामा गरीब होता, परंतु त्या सुदाम्याची किंमत जगामध्ये सुदाम्याची किंमत नव्हती. जगात सुदाम्याला कोणी मानित होतं ना, त्यांना कोणी मानित नव्हतं, पण देवाजवळ फार मोठी पद. तसाच विदुरानं पाहिलं तुम्हाला काय कशाला विचार म्हणतात. तर तो दुर्योधन होता ना, तर दुर्योधन दुष्ट विचाराचा होता. आणि म्हणून दुर्योधनाने त्याला सांगून पाहिलं का तू हा मूर्खपणा सोडून दे, तू विचारानं वाग, न्यायाने वाग, चांगल्या विचाराचा अवलंब कर, हा मूर्खपणा हा दुष्टपणा तू टाकून दे. त्याला पूर्वपणे समजून सांगितलं, विदुराने त्याला समजून सांगितलं, परंतु त्या दुर्योधनाने ऐकलं नाही. मग त्याने विदुराने असं केलं, म्हणलं हा पोरगा ऐकत नाही, तर धृतराष्ट्राला सांगावं. म्हणून धृतराष्ट्राला सांगितलं ह्या मूर्खाला ह्या दुष्टाला तू आवर, नाही त्याच्यामुळे काय होईल? सर्व नाश होईल, सगळ्या कुळाचा क्षय होईल, सगळं राज्य उद्ध्वस्त होईल, तू याला आवर घाल. हा फार माजलाय नाही का, आणि याचा मूर्खपणाचा कळस होत चाललाय, फार माजलाय, फार बिघडलाय तो, त्याला तू पहिला आवर घाल. त्याला सांगा गेला तर त्यालाच त्याचा राग आला. माझ्या मुलाला असं म्हणतो, तू पांडवांचा तू पक्षपाती आहेस, तुला पांडवांच्या बद्दल प्रेम आहे, माझ्या मुलाचं तुला पहिल्यापासून दुःख आहे, तुला माझं पावतच नाही का. मग त्यांनी विचार केला. काय विचार केला? आता इथं राहण्याचा अर्थ नाही, आणि म्हणून राज्य सोडून ते बाहेर पडले. विदुर काय झालं? राज्य सोडलं, हस्तिनापूर सोडलं, राजमहाल सोडला, आणि झोपडीत राहायला आले. पुढे राहायला आले, तिथं त्याग केला त्याचा. त्यांनी विचार केला आता सगळं बिघडलेलं आहे. पाहिलं का कसं आहे विचार? इथं आता भ्रष्टपणा म्हणजे सगळं सुरू झालेलं आहे, म्हणून त्यांनी त्याचा त्याग केला. किती मोठा विचार आहे. बिभीषणानं सुद्धा काय केलं? रावणाला सांगून पाहिलं तू हे मूर्खपणा सोड, तू सीतामाईला रामाच्या ताब्यामध्ये दे, हे तुझं वर्तन चांगलं नाही, हे चुकीचं वर्तन आहे. बरोबरीनं सांगून पाहिलं. कुंभकर्णानं सांगितलं, परंतु कुंभकर्णाचं ऐकलं नाही. शेवटी कुंभकर्ण विचार केला जाऊ द्या, ऐकत नाही, आता आपला भाऊच आहे, त्याच्या मागे उभं राहायलाच पाहिजे. विभीषणाने रावणाला सांगून पाहिलं का तू हा दुष्ट मार्ग, पापाचा मार्ग आहे, अधम मार्ग आहे, तुझीच अधोगती नाही तर सगळ्या लंकेची अधोगती आहे, आणि म्हणून तू हा दुष्ट मार्ग सोडून दे. नाही का? ऐकलं नाही त्यांनी. शेवटी विभीषणाने विचार केला आता रावण ऐकत नाही, म्हणून म्हटलं तुझं तू पहा, मी चाललो, मी श्रामांना शरण चाललो, तुझं तू काही कर, तुला नाही पटत ना. म्हणजे म्हणून भरत आपली जन्मी त्याची काय सांगितलं? विचाराचं एवढं महात्म्य बरं का, विचाराचं एवढं महात्म्य. भरत आपली जन्मी त्याची, पिता त्याचे प्रल्हाद, आणि विभीषण आपला भाई त्याचे श्रीराम के काज. मग याचा विचार आहे, आणि ह्या विचाराचा परिपाक आपल्या अंतःकरणात झाला तरच ज्ञानाचा उदय होतो. असेच विचार आपले जर झाले, आपण मी एवढा परमार्थ करतो अजून कसा मला अनुभव येत नाही, एवढा परमार्थ करतो अजून कसं काही जमत नाही, त्याचं कारण काय आहे? अंतःकरणात विषयांचं थैमान चालू आहे. शास्त्र हे वरचीवरचे खडकावर पडलेल्या पावसासारखंच नुसतं. आणि तुम्हाला सांगतो, तर किती जरी उपदेश केला तरी अंतःकरण स्वच्छ जर नसेल, शुद्ध जर नसेल, तर श्रवण केलेलं शास्त्र काम देत नाही. मला आश्चर्य वाटतं, भयंकर आश्चर्य वाटतं, एवढं ऐकून सुद्धा बुद्धीमध्ये ज्ञानाचा नाही, ज्ञानाचा कवडसा सुद्धा निर्माण कसा होत नाही. मी विचार करतो, आज जे साधं चिंतन होतं आपल्या सगळ्यांचं, साधं चिंतन होतं, मग एवढा सत्संग घडून सुद्धा विचाराचं परिवर्तन का होऊ नये? आपण विचार करायचा, बरोबर आहे का? मग का बरं काय होऊ नये? आडीते आंबा पिकत नाही, आता त्याला काय करावं? आडीत घातलेला आंबाही पिकत नाही, त्याला काय करावं?
या जगात विचारांच्या योगाने सर्व दुःखांचा क्षय होत असल्याने मला तर अनुभव खरंच भगवंताची कृपा जर झाली. आणि ज्ञानेश्वर महाराज या ठिकाणी एवढे विचार होते. काय तुकाराम महाराज स्थिती होती, काय वर्णन केले. रुणको नाम विठ्ठल जणी धनको नाम तुकया वाणी. विठ्ठलानं खाली मान घालावी तुकाराम महाराजांच्या समोर. आणि म्हणून तर सदेह वैकुंठाला एकटे तुकाराम महाराज सदेह वैकुंठाला गेले. गलीची माझी अद्भुत वर्तली आणि स्वदेह घेऊन निज धामा गेले. अद्भुत वर्तने. त्यांचं चरित्रच अद्भुत असतं. काय तो देव त्यासाठी काय करणार नाही. मग कशामुळं म्हणून विचाराचं सामर्थ्य आणि शुद्ध अंतःकरणात असे विचार निर्माण होतात. शुद्ध अंतःकरणात असे विचार निर्माण होतात. ज्ञानाचा उदय होतो शुद्ध अंतःकरणामध्ये. मग तुम्हाला माहिती आहे फार वेळा सांगितलं की स्वच्छ काच असेल तर ती प्रकाश ग्रहण करते का नाही, नाही का. आणि लोखंडाचा काळा पत्रा अजिबात प्रकाश ग्रहण करत नाही. मग तर शुद्ध अंतःकरण म्हणून शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देवच याला. किंवा तया स्वांतकरण जिता सगळं कामोपशांता परमात्मा परवता दुरी नाही. तया स्वांतकरण जिता ज्यानं मन जिंकले. स्वांतकरण जिता म्हणजे ज्यानं मन जिंकलेलं आहे. मग आपण विचार करायचा मनाचं आपल्यावर सत्ता आहे का आपली मनावर सत्ता आहे. आपण मनाच्या ताब्यात आहोत का मन आपल्या ताब्यात आहे. आपण मनाचं ऐकतो का मनाला आपलं ऐकायला लावतो. आपलं ऐकायला लावणं म्हणजे शास्त्र नाही का. आपण मनाचं ऐकतो का मनाला आपलं ऐकायला लावतो, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून कसं आहे तर तिथं मग अशा स्वच्छ अंतःकरण तया स्वांतकरण जिता सकळ कामोपशांता आणि परमात्मा परवता दुरी नाही. किडाळाचा दोष नाही मग 15.5 तीच होई तैसे जेव्हा ब्रह्मत्व आहे संकल्प रूपी. संकल्प म्हणजे काय. संकल्प म्हणजे काय. संकल्प म्हणजे काय. नाना काय करत असते ना. नाना काल आज कुठे गेले काय ना, काल कुठे गेले होते काय ना. नाना तुम्हाला काय म्हणत होते. हे संकल्प विकल्प काय विचार करीत बसायचं. तू काल कुठे गेली होती, तुला कोण कोण भेटलं, तुला उद्या कुठे जायची, तुला काय करायचं नाही. पण सांग ना तुला उद्या कुठे जायचं, काय करायचं आहे काय करू नाही. हे संकल्प आहे. म्हणून जयाचे मन विकल्प रहित होत ना. असं निश्चय मनाचा जर केला, विठ्ठलाचं भजन जर लागलं तर ते मन जे विठ्ठलच होतं ते संकल्प कशाला करीन. आता ज्याला विषयांची गोडी आहे तिथं संकल्प विकल्प राहतात. मी तुम्हाला सांगतो ज्याच्या चित्तामध्ये देव नाही, ज्याच्या चित्तामध्ये विषय आहेत तिथं संकल्प विकल्पाचं थैमान चालतं. अलग ध्यानामध्ये संकल्प विकल्पाचं तिथंच काय चालतं. मग ते मंदिर नाही. ज्याच्या चित्तामध्ये विठ्ठलाचं भजन चालतं ते मंदिर आहे. आणि ज्याच्या चित्तामध्ये देवाचं चिंतन चालत नाही तो मसनवाटा असतो. पांजरपूळ त्याला काय म्हणायचं. पांजरपूळ माहिती तुम्हाला. तो पांजरपूळ असतो. म्हणजे जिथं पशूंचं तिथं काय असतं. पशूंचं तिथं सगळं काय चाललेलं असतं. म्हणून देवाचं भजन आणि सतत चिंतन अखंड चिंतन. मला सांगितलं क्षणोक्षणी हाचे करावा विचार करावया पार भविष्य. संत खरंच असे असतात. त्यांनी प्रयत्न केलेला असतो. आधी विचार केलेला असतो. त्यांना त्यातलं महात्म्य आणि सत्यत्व कळतं. त्या विचाराचं सत्यत्व महात्म्य कळतं. आणि म्हणून ते काय करतात तसा प्रयत्न करतात. दृढतेने प्रयत्न करतात. प्रयत्न एकदम जमत नसतो. दीर्घकाळ प्रयत्न करतात. आणि ह्या जगाला नाशवंत विषयाला अतिशय ते विषयासारखं मानतात. मग ते आई असू नाही तर बाप असू नाही तर बहीण असू नाही तर भाऊ असू नाही तर सत्ता संपत्ती ते विषयाला विषयासारखं तुच्छ मानतात. आणि असं जेव्हा होतं तेव्हा ते मन चिंतन करू लागतं. असं जेव्हा होतं तेव्हा ते अंतःकरण चिंतन करू लागतं. मग तिथं संकल्प विकल्प मग त्या मनाने देवाचं भजन सुरू केलं तिथं संकल्प विकल्प उठत नाही. उठतील का तिथं संकल्प विकल्प. आणि म्हणून जयाच्या चित्ता नाही काय
नाही विषयांची आयर जरा, तेव्हाची तो तत्वता स्वरूप माझी. काय म्हटलंय? नाही विषयांची आयर जरा, त्याच्या मनामध्ये चित्तामध्ये विषयांच्या इरजार नसते. अर्जुना तेने पाडे जयाशी विषय वार्ता नावडे. मग विषयाची वार्ता, वार्ता किती शब्द नाही का? जयाशी अर्जुना तेने पाडे जयाशी विषय वार्ता नावडे. नीती इंद्रियांची तोडे काहीच जाऊन, तो इंद्रियाच्या तोंडात काही जाऊनच देत नाही, त्याला काही आवडतच नाही. एक विषय तो सकाळांचा हारी, त्यांच्या आवडीने आवडी इतरी, आणि असा तो दूर प्रयत्न करतो. आणि म्हणून काय सांगितलं, अशा त्या प्रयत्नानं आपोआप जो प्रयत्न जो करीत राहतो त्याला यश मिळतं. आपोआप नाही, एकदम साध्य होत नाही. एकदम साध्य होत 100 किलोमीटरचा प्रवास काय अर्ध्या तासात होतो? 1 किलोमीटर 2 किलोमीटर धीमे 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 हळूहळू प्रवास संपतोच ना. पण जो चालत राहतो त्याचा प्रवास संपतो. आणि जो मध्येच कुठेतरी रेंगाळतो त्याचा प्रवास संपत नाही. आणि म्हणून जयाचे मन विकल्प रहित, संकल्प संकेत नाही जया. संकल्प संकेत कदा नये वाणी अनृत भाषण. त्याची वाणी कशी असते, ती काय बोलते, कशाबद्दल बोलते. कदा नये वाणी अनृत भाषण. आणि देहाचे मीपण नाही जया, देहाचे मीपण नाही. कनक कांतीची नाही ज्या आसक्ती, कनक आणि कांतीची नाही ज्या आसक्ती. नामाविनमती दुजी नाही. तुकडेदास म्हणे तोच ब्रह्मज्ञानी. मग तुकडेदास म्हणे तोच ब्रह्मज्ञानी. आणि सोय आचरुणी सांगे लोका. मग त्यालाच ब्रह्मज्ञानी म्हणतात. आता जे वर्णन केलेलं आहे त्यालाच ब्रह्मज्ञानी म्हणतात. पण शेवटचं चरण महत्वाचं आहे. काय? तुकडेदास म्हणे तोच ब्रह्मज्ञानी, आणि तो स्वय आचरुणी सांगे लोका. स्वतः त्याचं आचरण करतो आणि मग लोकांना सांगतो, नाही का? नाही तर तुम्ही असं करा, तुम्ही तसं करा, नाही का? आणि आपण मात्र काही करतो आणि मग त्याच्या शब्दाचा परिणाम होत नाही. सकाळी सांगितलं, संतांचा शब्द काय असतो? अंतःकरणाचा ठाव देतो, अंतःकरणापर्यंत जाऊन पोहोचतो. संतांचा शब्द ती बंदुकीची गोळी असते, बंदुकीची गोळी असते. परंतु काय 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 बंदुकीच्या गोळ्या सुद्धा काम करत नाही. काय असतात काही म्हणजे इतके वज्रासारखे अंतःकरण असतात, तिथे बंदुकीच्या गोळीचा सुद्धा परिणाम होत नाही. म्हणून तिथं तोफा डागावा लागतो. बंदुकीच्या गोळीचा जेव्हा परिणाम होत नसतो, मग तिथं काय असतं? तोफा डागावे लागतात. धडाधड ज्वाळा सुसरतात तिथे. हे गोळीनं काय होणार आहे? बंदुकीच्या गोळीनं, नाही का? मग दास तोफांचा मारा जर सुरू झाला तर. आणि म्हणून कसं आहे तर असा एवढा आपोआप नाही प्रयत्न केलं म्हणजे होतं. बरं, माझा अनुभव त्यानं सांसारिक अजिबात हानी होत नाही. तुम्हाला तरच वाटतं ना, मग सर सांगतात पण आपल्या संसाराचं काय होणार? तीच काळजी आहे आपल्याला. आपल्या कोंबड्या झोंबड्या, कोंबड्या झोंबड्याचं काय? आपल्या कोंबड्या झोंबड्याचं काय होणार? काही होत नाही. तुम्ही त्यांचे पालन करते येत का? त्यांचे पालन करते तुम्ही येत? देवाने अर्जुनाला सांगितलं, अरे तुझं पासूनही असते ती या त्रिभुवना, मग हे अनादि विश्व रचना लटके काय? देव सांगतो, अरे मूर्खा, तुझं पासूनच स्थिती या त्रिभुवना का? त्या दिवसाने मला आठवत. आणि म्हणून अनादि विश्व रचना लटके काही तुझ्यामुळे हे विश्व चाललेले आहे का? तुम्ही असं करीन, मी तसं करीन, हे विश्व तुझ्यावर चाललेले आहे का? तू तर ब्रह्मदेवाचा बाप झाला म्हटले. ही विश्वाची सत्ता तुझ्या हातामध्ये आली. पाहिलं कसं अज्ञान घालवलं देवांनी. सगळं अज्ञान 700 श्लोक सांगितले आणि त्याचं सगळं अज्ञान घालवलं. 700 श्लोक सांगितले आणि अज्ञान गेलं. आपला तर योग वैशिष्ट आज राहताशी पहिला खंडात तुम्ही एवढी भरारी घेतली तर मला ती काळजीच लागलेली आहे. पहिल्या खंडात एवढी भरारी घेतली तर दुसरा खंड चालावा तरी, सुरू करण्याचा तरी योग यावा, अशा प्रकारे मी परमेश्वर प्रार्थना करतो. तुम्ही तर ब्रह्म होऊन उडा पक्षासारखे उडाले तर मी काय करू? तसं काय करू नका.
म्हणून कसं आहे, तर भगवंताने अर्जुनाला काय केलं, आपण आयशे केले अर्जुना, नाही काय ते येरुदैसे तेरुदै घातले, द्वैत न मोडता केले आपण आयशे अर्जुना. पण अर्जुन पण कायम ठेवलं. देवाला विचार केला की अर्जुन जर ब्रह्म जर झाला तर माझी पंचायत व्हायची. मग देवाने काय केलं, तसंच केलं. म्हणून बरं का ध्यानात ठेवा, नाही ते उद्याला आम्हाला चाय मिळायचं नाही. सगळे म्हणजे मुरकुडीत ऐकून गेला, मुरकुडीत ऐकून गेला, अहो त्या ब्रह्म झाले. तो मला अजून माहित नाही मुरकुडीत आहे कशा गेल्या, अजून कशा गेल्यात, अजून कशा गेल्यात, पुढे गेल्या, अहो त्या ब्रह्म झाल्या. तुम्हाला नाही कळलं का अजून? उडाल्या पक्षासारख्या आकाशात, चिदाकाशात गेले. कुठे गेले त्या? चिदाकाशात. म्हणून विचाराचे महत्व कधी समजू नये. ह्या सगळ्या गोष्टी विचारानेच प्राप्त होतात. नेहमी मननशील असावे. सर्प ज्याप्रमाणे आपल्या शरीरावर कात टाकून नवा बनतो, त्याप्रमाणे विचारी पुरुष सर्व मानसिक दुःखांना फाट्या देऊन, म्हणून आपल्या संसाराची चिंता कधी करू नये. कधी कधी अहो हे म्हणजे असं घडणारच आहे, नाही का? मग असू द्या, समजा आता ते तुम्ही म्हणता ते बरोबर, ते चुकीचं नाही, तरी परंतु चिंतन सुरू नाही. शेवटी कसं आहे, तर पडता जड भारी दाशी आठवावा हारी. दाशी आठवावा हारी. आपल्या काकाला नाही हाक मारायची, काका मामा असं असं झालं, देवाला हाक मार. पडता जड भारी दाशी आठवावा हारी, मग तो होऊन येते शिन आणि आठ घाली. आपला भाऊ आला, मामा आला, बाप आला, तर तो काय घालणार? सुदर्शन चक्र गाडीचं चाक घालील. मग त्याला सुदर्शन चक्र तर नाही सापडायचं, पण गाडीचं चाक सापडलं काय एखाद्या वेळेला. काय म्हटलेलं आहे? पडता जडभारी दाशी आठवावा हारी, तू का म्हणे तुझं सोडवी ना कोणी, एका चक्रपाणी वाचून या. मग तो चक्रपाणी सोडविल का नाही? चक्रपाणी सोडविल का नाही? पडता जलवारी दाशी आठवारी, मग तू होऊन दिशेनं आडगाडी सुदर्शन. नामाच्या चिंतने पुढे काय? पळती 12 वाटा दिने. मग तुका म्हणे प्राण करा देवाशी आठवण. तुका म्हणे प्राण, आता प्राण अर्पण करायचं म्हणलं, खाली काय राहिलं? प्राण अर्पण करणं म्हणजे शेवटचं अर्पण करणं म्हणजे प्राण असतं. शेवटचं अर्पण करणं, शेवटचं देणं देवाला म्हणजे प्राण असतं. मग प्राण अर्पण केलं म्हणजे खाली काय राहिलं? किंवा आली या भोगाशी असावी सादर, देवावरी भार घालून या, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. देवावर भार टाकला ना, मग तो कृपा सिंधू निवारी साकडे. हिरते बापुडे काय रंग. पुढे काय? भयाच्या दुःखाच्या पोटी भयाच्या राशी, दुःखाच्या पोटी दुःखाच्या राशी. शरण देवाशी जाता भली, नाही का? चांगलं काय? देवाला शरण. तू का म्हणे काय नव्हे त्या करिता, चिंता वतो आता विश्वंभर. तू का म्हणे काय नव्हे त्या करिता, म्हणजे तो काय करणार नाही, म्हणून चिंता वतो आता विश्वंभर. म्हणून कोणाचं चिंतन करावं? म्हणून देवाच्या चिंतनाची, आता तुम्हाला सांगतो, देवाचं भजन करण्याची हातोटी आपल्याला सापडली पाहिजे. बरोबर आहे का? मग ती हातोटी सापडली तर आपलं भजन करता येईल, नाही का? हातोटी सापडेल, मग ती हातोटी आपोआप सापडते. भजन करता करताच ती हातोटी सापडते. तर विचारी पुरुष सर्व मानसिक दुःखांना फाटा देऊन मी या भौतिक शरीरावर निराळा आहे असे जाणून शांत चित्त होतो. म्हणून शांत चित्त कधी होतो? देह मी नाही, मी देहापेक्षा वेगळा आहे. देहापेक्षा मी वेगळा आहे असं जेव्हा तो जाणतो, मी म्हणजे कोण या प्रश्नाचं उत्तर मिळवणं यालाच परमार्थ म्हणतो. मी म्हणजे कोण, आणि त्याला उत्तर जेव्हा मिळतं, मी म्हणजे आत्मा, परमात्मा, परब्रह्म, मी म्हणजे. नुसतं तुम्हाला तर कळलं मी तुम्ही परब्रह्म आहात, तुम्हाला तर लई दिवसापासून तुम्ही ऐकलं तुम्ही परब्रह्म आहात, पण कळलं का? कळलं का? बरं आता याचा अर्थ कळत नाही का? तुम्ही सगळ्याचा अर्थ कळतो. आता किती वाजले? आता 3:30 वाजले, हे कळलं का नाही? आता 3:30 वाजले हे कळलं ना? 4 शिव्या दिलेल्या कळतात ना?
शिव्या दिल्या वय. मला वाटलं का तू गप्पच मारित होता. अरे तू एवढं कसं गप्प बसला, एवढं झाडाधर शिव्या देत होता आणि तू कशाला गप्प बसला. मला वाटलं तू गप्पच मारतोय, मला काय माहिती शिव्या देतोय. शिव्या कळतात ना माणसाला. आणि काय सांगत होतो मी. हा, मग आपण परब्रह्म झालोय हे आपलं तुम्हाला कळलं. तुम्ही परब्रह्म आहात, मग हे काय कळू नये, कळायला पाहिजे. तुम्ही परब्रह्म आहात, न कळण्यासारख्या याच्यात काय. याचा अर्थ काय होतो, तुम्ही ब्रह्म आहात. तुम्ही ब्रह्म आहात याचा अर्थ काय सांगितलं. याचा अर्थ काय, ब्रह्म आहात. बरोबर आहे. याचा अर्थ काय तोच. म्हणून मी या शरीरापेक्षा वेगळा आहे. आणि याच्याकरता चिंतन आणि ध्यान धारणा लागतं. चिंतनही लागतं, ध्यान धारणा लागते आणि विषयासक्ती टाकून द्यावे लागते. असे जाणून शांत चित्त होतो आणि अखिल जगत केवळ गारुड्याच्या खेळाप्रमाणे आहे आणि इंद्रजालाप्रमाणे माईक आहे असे पाहतो. म्हणून हे जग कसं आहे, माईक आहे. जग सत्य नाही. जसा जादूगराचा खेळ असतो, जसा आपण पिक्चर पाहतो, त्या पिक्चर मधले एक आपण जो पडद्यावर पिक्चर पाहतो, हा संसार किंवा हे जग हा हेच एक पिक्चर आहे. हा सुद्धा एक काय आहे. तू पिक्चर पाहिला का नाही एखादा. पाहिला ना, पाहिला ना. श्वास पाहून यायचा एखादा. मग हा सुद्धा एक पिक्चर आहे आणि ह्या पिक्चर मधलं आपण एक पात्र आहोत. ह्या पिक्चर मधलं आपण पात्र आहोत असं समजायचं. मग पिक्चरही खोटा, पिक्चरही खोटा आणि ते पात्र सुद्धा कसं आहे, ते पात्र सुद्धा खोटं आहे. किंवा हे नाटक आहे, नावच त्याचं नाटक. हे सुद्धा कसं आहे, ऐसा नट नाट्य खेळ स्थिर नाही एक वेळ. हा नटनाट्य खेळ आहे. नट म्हणजे कलाकार. त्या कलाकारांनी, आपण कलाकार आहोत, सगळेच कलाकार आहोत. आणि त्यांनी त्याचा डायरेक्टर तो देव. या खेळाचा डायरेक्टर कोण आहे, देव. आणि त्याने हे सगळं डायरेक्शन केलेलं आहे आणि आपण सगळे पात्र काय करीत आहोत, हा खेळ आपण सादर करीत आहोत, प्रेझेंट करीत आहोत. पडदा आता उघडलेला आहे, एक एक पात्र रंगभूमीवर आलेला आहे, मेकअप करून आलेला आहे. मग इंद्रजालाप्रमाणे माईक आहे. मग इंद्रजाल म्हणजे हे जग हे गारुड आहे. इंद्रजाल आहे म्हणजे सत्य नाही. पाहतो ते सगळं खेळ आहे, कल्पनेचा खेळ आहे. हे स्वप्न आहे. त्याहीपेक्षा काय आहे, हे एक मोठं दीर्घ लांबलचक आणि व्यापक असं स्वप्न आहे. जग हे कळलं ना. जग हे एक लांबलचक दीर्घ व्यापक आणि मोठं स्वप्न आहे असं तू जाणतो. मग स्वप्नाची भीती कधी कोणाला वाटते का. स्वप्नाची भीती पण स्वप्नात अशापर्यंत भीती वाटते ना. परंतु ज्याच्या ठिकाणी ज्ञानदृष्टी उत्पन्न झाली नाही त्याला दुःखात दिवस कंठावे लागतात. तो किती श्रीमंत असला, किती मोठा असला. द्रौपदीला 5 पती होते. एक काय साधा होता का. एक काय साधा होता का आपल्यासारखा, आपल्या बावटासारखा होता का. 5 पती होते बर का द्रौपदीला. 5 भीम, अर्जुन, नकुल, सहदेव आणि धर्मराज. एक धर्मराज होता, साक्षात धर्म होता. एक साक्षात बलाढ्य भीम होता. एक धनुर्धर ईश्वर भक्त अर्जुन होता. एक बुद्धिमंत सहदेव होता आणि एक अतिशय सौंदर्याचा मेरू एक नकुल होता. परंतु तिचं काय चाललं, तिचं काही चाललं काही. द्रोणा एवढंच नाही तर द्रोणाचार्य, कृपाचार्य, आणखी कोण, भीष्माचार्य, तर सगळ्यांनी माना खाली घातल्या. शेवटी कोणी सोडवलं, भगवंतांनी सोडवलं. आलं का कोणी सोडवलं, कोणी आलं नाही. आणि म्हणून जर त्या परमात्मा जर अंतःकरणात प्रगट जर झाला नाही तर त्याला दुःखात दिवस काढावे लागतात. मग दुःखात दिवस का काढतो, नाही का. दुःखात दिवस का काढतो, तो परमात्मा म्हणजे सुख.
परमात्मा प्रगट झाला नाही म्हणजे सुख प्रगट झालं नाही, म्हणून दुःखात म्हणजे अंधारा दिवस काढतो. याला निर्धार लागतो बरं का. राघवा, संसार रूपी रात्र अत्यंत विषम आहे. हा संसार हीच रात्र आहे आणि ती कशी आहे, विषम आहे. हा संसार रोग प्राण्यास सर्पाप्रमाणे दंश करतो. हा सर्पण जसा दंश करतो ना, मग तसा संसार काय करतो, माणसाला दंश करतो. तलवारीप्रमाणे कापतो. हा संसार सर्प आहे, तो आपला दंश करतो. ही संसार तलवारी, ही आपले तुकडे तुकडे करते. ही संसार दोरी आहे, ती आपल्याला एकसारखी बांधून टाकते. आणि हा संसार अग्नी आहे, तो आपल्या एकसारखा जळीत असतो. हा संसार आपल्या डोक्यावर बसलेला दगडाचा फटका आहे. दगड लागला ना, तो डोकं फोडतो. संसार कसा आहे, आपल्यावर भिरभिरत येणारा जसा दगड असतो आणि तो डोकं फोडतो, रक्तबंबाळ करतो, तसा हा संसार आहे. संसार काय करतो, बुद्धीचे हरण करतो. का, काय झालं, अहो पार अक्कल बंद झाली. तिनं पण नको नको केले, पार तिनं पण नको नको केले. आताच्या आता म्हणजे 7 वेळेचं पाहिजे. 7 वेळ मागच्याच महिन्यात आणलं होतं ना, अहो ते 5 वेळेचं होतं. मग 7 वेळेच काय झालं, शेजारीने काल 7 वेळेचं आणली नाही का, काल शेजारीने 7 वेळेचं आणलं. म्हणून सकाळपासून माझा पिट्टा पडलाय. ते म्हणते आजच्या आजच पाहिजे, दिवस मावळून द्यायची नाही, नाही तर म्हणते गाठ माझ्याशी आहे. काही समजत. हा संसार बुद्धी त्यावेळेस होतो, काय करावं डोकं चालत नाही. संसार मर्यादेचा नाश करतो, मोहरूपी अंधकुपात ढकलतो. संसारामुळे मोहरूपी नदी आपल्या विहिरीमध्ये ढकलतो. तृष्णा उत्पन्न करून मनुष्याला जर्जर करतो. संसारी मनुष्याला भोगावे लागत नाही असे दुःख या जगात कोणतेच नाही. संसारी आई बापाला जर काही सांगावं ते म्हणतात, बाळा अरे तुला काहीच ना, आम्ही लई भोगले. काय सांगतात तो का बाप म्हणतो, बाळा अरे आम्ही लई भोगले, तुला अजून काहीच नाही. हा तुला अजून लई भोगायचे, आता गारच पडतो. बापाकडे गेला थोडस डोकं शांत होईल, तर बापाने काय सांगितलं, आम्ही तर लईच भोगले आणि आमच्यापेक्षा तुला अजून लई भोगायचे, कशाला जगन तू, काय असले बाप कामाची नाही होय. म्हणून संसारी मनुष्याला भोगावे लागत नाही असे, म्हणून संसार दुःख मुळच विश्रांती. म्हणून परममूर्खा माझी मूर्खंजो संसारी माने दुःख सुख या संसार आईचे दुःख अनेक नाही. मग तो संसार कसाही असू द्या, पार कसाही तुम्हाला पाहिजे तसा जरी संसार जरी झाला तरी तो संसार सुख देत नाही. आणि परमार्थात देवाचं भजन जर केलं तर फाटका तुटका जरी असला तरी तो विलक्षण आनंद दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून आज सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घणू. आज सोनियाचा दिन वर्षे अमृताचा घणू. दिवस कशाचा आहे, किती माग जाऊ द्या. 30,000 सध्या आले खाली, 30,000 जाईल. पार 10 लाख जरी गेलं तरी हरिभक्ताला सोनं ची कमी नाही. हाय कमी त्याला. आज सोनियाचा दिन वर्षे अमृताचा गणू. म्हणजे काय, अमृताचा वर्षाव करतोय. जसा पाऊस पडतो ना, हत्तीचा पाऊस पडतो, तसा ईश्वराच्या कृपेनं आनंदाचा, ज्ञानाचा, प्रेमाचा, भक्तीचा जोर जोरात धना सारखा पाऊस पडतो. साधी ईश्वरी कृपा. ती मूर्खांना कळेल. विषयी माणसाला कधी पटत नसतं बरं का. तुम्हाला मी सांगतो, विषयी माणसाला हे शास्त्र पटत नसतं. म्हणून हे शब्द त्यांच्या अंतःकरणात पोहोचत नाही. म्हणून एवढं ऐकून असं का बरं, असं का, एवढं ऐकून असं का, तर हे शब्द त्याच्या अंतःकरणात पोहोचत नाही. मी बोलतो तुम्हाला काय वाटत नाही ना काही. मी लय बोलतो मग म्हणलं जरा बोलू, पण त्याला इलाज नाही काय. हिला मी बोलतो ते सत्यच बोलतो नाही का. जे बोलतो ते सत्य बोलतो. तुम्हाला ते खोटं वाटत मग सत्य आहे बरं का, माहिती ना तुम्हाला. ताईंचा विश्वास आहे बरं. ते ब्रह्म झाले म्हणतो प्रश्न आहे काय करता.
गुरुवर्य कधी अज्ञानी असतो ग? आपला सगळ्यात गुरुवर्य कोण आहे? सगळ्यांचे गुरुवर्य. ही विषयरूपी महामारी खरोखर कठीण आहे. तिच्यावर वेळीच उपाय केला नाही तर नरकातील नाना तऱ्हेची दुःखे. पाहिलं का? वेळीच उपाय करायला पाहिजे. काय करायला पाहिजे? हे विषयरूपी, हे संसारूपी ही महामारी आहे. तिच्यावर वेळीच इलाज करायला पाहिजे, उपाय करायला पाहिजे, नाहीतर नरकातील नाना तऱ्हेची दुःखे मनुष्याला भोगायला लावल्याशिवाय राहत नाही. ही दुःखेही भयंकर आहेत. ही दुःखे कशी आहेत? भयंकर आहेत. आता कसे कसे दुःख आहेत पहा. आता दगड खाणे, तलवारीने कापले जाणे. दगड नाही आणणे, दगड खायची पाळी येते. तलवारीने कापले जाणे, तलवारीचे घाव अंगावर बसणे, दगडांचा वर्षाव होणे. दगडांचा वर्षाव झालं चांगलं वाटतं का? इकून फटका चौकून दगडांचा वर्षाव झालं कसं वाटेल माणसाला? कल्पना करा. आग्नीत जाळले जाणे, काय कसलं दुःख म्हणतात. बर्फाचा वर्षाव होणे, कुऱ्हाडी व करवती आणि शरीराचे तुकडे तुकडे होणे. करवतीने चंदनाच्या खोडाप्रमाणे घासले जाणे, गुण नावाच्या कीटकाकडून लाकडाला पडलेल्या भोकाप्रमाणे शरीर यंत्रा साह्याने भोके पाडणे. म्हणजे असे काही होतात ना, काही आजार निर्माण होतात, रक्त निर्माण होतं, पू निर्माण होते, जखमा होतात. तापलेल्या तेलाच्या कड्यामध्ये टाकणे, उकळत्या तेलामध्ये टाकलं म्हणजे बरं वाटतं. ही दुःख असतात अशी. जर नाही विचार केला, कोणत्या मूर्खपणाला बळी पडून आपण असं वागतो, कोणत्या अविचाराला बळी पडून आपल्याला असं करायला हे मन प्रवृत्त करतो. ह्या मनानं हे अक्कल आणली कुठून? आपल्याला नरकात लोटण्याची आणि भयंकर दुःख भोगण्याची अक्कल दिली कोणी या मनाला? विचार करा. शृंखलांनी बद्ध करणे, समरांगणात एकसारख्या सुटणाऱ्या अग्नीच्या ठिणग्यांनी, युद्धामध्ये अग्नीच्या ठिणग्या तोफगोळे पडतात ना, अग्नीच्या ठिणग्यांनी युक्त असलेल्या बाणांप्रमाणे शस्त्रांचा वर्षाव होणे, डोक्यावर शस्त्रांचा एकसारखा प्रहार होणे, हातोड्याचा प्रहार डोक्यावर होणे, सुखकारक निद्रेचा अभाव असणे, मग झोपच नाही, झोपेलाच पारख होणे, तोंड बांधले जाऊन श्वासोश्वास बंद करणे. काय सांगतात हे? नाक तोंड दाबून धरणे, हातपाय हलवले का फटका, अजिबात हातपाय हलवायचे नाही, नाक तोंड दाबून धरायचे. बरोबर वाटेल? तोंड बांधले पाहता कोलदांडा घातला जाणे. कोलदांडा माहिती आहे तुम्हाला? तुम्हाला हाय माहिती? तुम्हाला कोलदांडा माहित नाही तुम्हाला? आमचं चुलते घालायचे कोलदांडा. पोरांना काही पोरांना केलं ना, काय करायचं? कोलदांडा घालायचं. तुम्हाला माहिती आहे? कोलदांडा घालायचा आणि काय करायचं? त्याला जायचं ढोकळून जायचं. असं पा असे पाय असतात ना, असे हात बांधतात बरं का, असे हात अशी बांधायचे, अशी हात बांधायचे, जाम हात बांधायचे आणि पायाला पण हात असे बांधायचे, म्हणजे हातपाय हलणार नाही असे. आणि इथून असेल लाकूड घालायचं आणि द्यायचं असं पडला असं. ते लाकूड असं ना, थोडं हालचालच करता येत नाही. मग तो होतो सोडवाना त्याला कोलदांडा म्हणतात. तुम्हाला माहित नाही? हा कोलदांडा. मग कोलदांडा घालणे, उलटे जाणे वगैरे शिक्षा नरकवासात भोगाव्या लागतात. अशा तऱ्हेची हजारो दुःखे या संसारात भोगावी लागतात. यास्तव हे राघवा, यातून मुक्त होण्याचा प्रत्येकानं प्रयत्न. मग अशी दुःख भोगायची, यातून सुटका करून घ्यायची. आता आमदार होणं गोड लागते, गाडीत फिरणं गोड लागते, हार घालून घेणं गोड वाटते, आमदार साहेब म्हणून घेणं फार चांगलं वाटते. पण पुढे एवढी दुःख आहे, पुढं एवढी दुःख आहे. निरंतर पुढे निरंतर शास्त्र विचार करीत गेल्यानेच आपले कल्याण होईल. म्हणून काय करायचं? निरंतर शास्त्रात, सतत शास्त्राचाच विचार करायचा. या मनाला एकदा सवय लागली ना, फक्त तुम्हाला सांगतो, सवय लागेपर्यंतच आपलं फक्त काळजी. लहान मुलाला जोपर्यंत शाळेत जात नाही तोपर्यंत चॉकलेट बिस्किट गोळ्या त्याला द्यायच्या.
एकदा सवय लागली ना, एकदा त्याला सवय लागली तर मग त्याला शाळेत म्हणावं लागत नाही. निरंतर शास्त्र विचार करीत गेल्यानेच आपले कल्याण होईल. म्हणून काय करायचं तर शास्त्र गप्पा मारण्यापेक्षा शास्त्राचं वाचन करावं, गप्पा मारण्यापेक्षा ध्यान धारणा करावी. नाही का, पाहुणे आले ना सरळ ज्ञानेश्वरी करायची नाही का, पाहुणे म्हणायचं आपण ध्यान धारणा करू, लई मजा असते, बसा तुम्ही. त्याला काय म्हणायचं, पाहुणे म्हणायचं ध्यान धारणा करू, त्यांना काहीतरी एखादा मंत्र सांगायचा, असं असं काहीतरी. काय नाही लावायचं, आपलं भांडार लावायचं, बुक्का लावायचं, व्हायचं मी आता मंत्र तुम्हाला आता मंत्र टाकतो तुमच्यावर, बसा माहिती आहे. आणि आपणही ध्यान बसायचं 2 तास, पाहुणं पुढून येणार म्हणून ती नाही तिथं नाही तिथं त्रास देते. त्याला म्हटलं ना जेवायला थांबा ना म्हणते, अहो हो आपण पुरणपोळ्या करू ना म्हणते. तिकडे ते त्यांनी का करडीची भाजी केली होती, करडीची भाजी लई दिवस खाल्ली पाहिजे थांबून. सगळं ध्यान धारणा करायला लावायची, सोडूनच द्यायचं, उठूनच द्यायचं नाही. आता 2 तास हालायचंच नाही म्हणायचं, बघा नाही. तर मोठमोठे ध्यान परायण मुनी, मंत्र जप परायण महर्षी, कर्माचे अनुष्ठान करणारे विप्र, जनक राजासारखे राजे ज्ञान कवचाने आच्छादित झालेले असल्याने, ते ज्ञान कवचानं जसं बुलेट प्रूफ जॅकेट घातलं का किती गोळ्या घातल्या तरी गोळी लागत नाही अंगात, माहिती ना तुम्हाला, बुलेट प्रूफ जॅकेट. तसं हे ज्ञान कवच असतं बरं का. ज्ञान कवच मग सांगितलं, ज्ञान महत्वाचं आहे, ज्ञानाचं महत्व आहे, परंतु भक्तीचं महत्व त्याच्यापेक्षा. मग ज्ञान कमी का भक्ती विचार जर केला तर ज्ञानाचं महत्व अजिबात कमी होत नाही. आणि शास्त्राच्या निरंतर चिंतनानेच या ज्ञान, मग सांगितलं ज्ञान आणि भक्ती ही 2 पंख आहेत परमार्थाची, ज्ञान आणि भक्ती. ते ज्ञान कवचाने आच्छादित झाले असल्याने पूर्व संस्कारानुसार संसारातील दुःखी अनुभवित असताही नित्य समाधानी असतात. तर जनक राजा, तुम्हाला सांगितलं जनक राजाचं एकदा काय झालं, असं जखमी झाला होता जनक राजा, जखमा झाला होत्या अंगावर रक्तबंबाळ, युद्ध झालं. दुसऱ्या एका युद्धामध्ये जनक राजाचा दणदणीत पराभव झाला, जनक राजाचा दणदणीत पराभव झाला. आणि पराभव झाला जनक राजाने आपल्या राज्यामध्ये सांगितलं सगळ्यांनी घोड्यातून उभं राहायची आणि साखर वाटवा, काय मिठाई वाटायचं काम करायचं आणि आनंदाने नाचगाणी करा, नाही का. सगळ्या त्या राज्यामध्ये काय होता, कोणत्या जनकाची राजधानी कोणती होती, मिथिला का, मिथिला ना, मिथिला नगरी होती. सगळ्या मिथिला नगरीमध्ये आनंदोत्सव चालू होता. आणि तिथं नारद मुनी आले आणि नारद मुनींनी ते मेवावरती मिठाई घेतली, सत्कार सोहळे घेतले आणि शेजारच्या राज्यामध्ये गेले, तर तिथे आनंदोत्सव चालू होता. त्याने विचारलं का हो, खरा विजय कोणाचा आहे, तुमचं युद्ध जनक राजाबरोबर झालं म्हणे. हा म्हणजे पराभव कोणाचा झाला म्हणे, आमचा झाला. आमचे पराभव त्यांचा झाला, विजय आमचा झाला. अरे मग त्याने तो विजयोत्सव साजरा करतात ना. अहो गुढ्या काय, तोरण काय, नाचगाणी काय, आणि रांगोळ्या काय, अगदी मिठाई, सगळ्या मिठाईच्या पेट्याच्या पेट्या राज्यावर म्हणजे वाटल्या जात आहे. मग त्या राजाला दूध पाठवलं. खरं भानगड काय आहे तर इकडच्या पेक्षा तिकडं लई मोठी वीज आनंदोत्सव जोरात नुसता धमाका चालला होता आनंदोत्सवाचा. त्याने सांगितलं असं असं, त्याने जवळ येऊन पाहिलं, म्हटलं चट पडलं, मला काय भानगड. तो खाली कोसळला. जनक राजा सांगितलं बाबा विजय तुझाची. काय म्हटला, हा विजय मला पिरवत नाही, माझी ताकद नाही, हा विजय तुझा तुला घेऊन टाक. कशी स्थिती असते पाहिजे का. जनक राज उगच नाही, हे ज्ञान. आणि दुसऱ्या एखादा असता थंडी ताप येऊन बेशुद्ध पडला असतं का नाही. याचे कारण त्यांना विषयाबद्दल मुळीच कौतुक, ते समाधानी असतात. समाधानी का असतात, त्यांना विषयाचे मुळीच कौतुक वाटत नाही. ब्रह्मादी देवाप्रमाणे ते पूर्ण काम असतात. मग प्रमाण सांगितलं, निळा म्हणे मी निष्काम आणि परिपूर्ण आत्माराम. बरवे झाले, बरवे झाले. पुढे काय, आत्माराम हृदय आले. पहिले नव्हते का.
ब्रह्मादी देवाप्रमाणे ते पूर्ण काम असतात. त्यांची बुद्धी अत्यंत शुद्ध झालेली असते. आपली बुद्धी मलिन आहे, अंतःकरण मलिन आहे. कशाने अंतःकरण मलिन होतं? विषयामुळे, नाही का? विषयामुळे अंतःकरण मलिन होतं आपलं. आणि बुद्धी काय होते? निर्बुद्ध मूळ होते बुद्धी आपली. त्यामुळे संसार संकटात असताही त्यांची समाधान वृत्ती भंग पावत नाही. मग गोरबा काकांनी काय केलं? मूल ते तुडवलं. भगवान शंकराने सांगितलं चिलियाला, त्या चांगुनेला सांगितलं, वेळ लागले चांगून येला आणि बाळ सुळावरी दिला. मग गोरबा काकांनी त्या मुलाला चिखलामध्ये तुडवलं. चिखलामध्ये तुडवलं. मुलगा चिखलामध्ये मृत झाला. रक्त पाहिलं, तिथे कातडी पाहिली, तरी सुद्धा भजन थांबलं नाही. बायको आली, धक्का दिला, तरी सुद्धा त्याचं भजन थांबेना गोरोबा काकांचं. शेवटी केस ओढून भानावर आणलं. पूर्व काय केलं? हे भानावर येऊन पाहिलं तर असं असं झालं, नाही का? तरी भजन थांबेना. पाहिलं पोरग असं असं झालं. बायको तिला म्हणले माफ कर म्हटलं. ती म्हणली अंग शपथ आहे म्हटली तुम्हाला त्या तुमच्या पांडुरंगाची, माझ्या अंगाला हात लावला. आयुष्यात अंगाला हात लावला नाही. पांडुरंगा शपथ घातली ना, पांडुरंगाची शपथ घातली अंगाला, तरी सुद्धा भजन थांबलं नाही. म्हणली काय म्हटली? पुन्हा पांडुरंगाची शपथ घातली, आयुष्यात बायकोच्या अंगाला हात लावला नाही. शेवटी बायकोला पश्चाताप झाला. वंशखंड होण्याची वेळ आली. हा बाबा तर अंगाला स्पर्श करेना. एक मुलगा एकुलता एक होता, तो तर मृत झाला. म्हणून बापाला सांगितलं अशी अशी परिस्थिती, आता काय करावं लागेल? धाकटी बहीण माझी दे त्याला, आता तो माझ्या अंगाला हात लावित नाही. असा तो झालेला आहे म्हटलं त्या काळ्याच्या भजनाने. असं झालं म्हटलं, दे माझ्या बहिणीला म्हटली, काहीतरी होईल मुलगा, वंशाला देवा. लग्न दुसरी बायको करून दिली, तिचीच बहीण धाकटी बहीण करून दिली. बाप म्हटला पहिलीला जसं सांभाळलं तसं दुसरीला सांभाळा. त्याचं म्हणण्याचं तात्पर्य काय होतं? तिला जसं प्रेमाने सांभाळलं, दुःख दिलं, हिलाही सांभाळा. आणि ते ज्यांना घेतलं, पहिला जसं सांभाळलं, तिच्या अंगाला हात लावला नाही, हिच्या अंगाला हात लावायचं नाही. शब्द पाळला. तुम्हीच नाही म्हणले का हिला जसं तसंच तिला. मग तिच्याही अंगाला काय विचार वैराग्य आहे? फुकट आहे का? केल्याने होत आहे रे आधी केल्याची पाहिजे. बरं याच्यात सुख का दुःख? याच्यात त्यांना दुःख नसतं, याच्यात आनंद असतो. रामरसाच्या चवी आणू रस रस रुचती केली. रामरसाची आज चवी, रामरसाची चव कशी आहे, दुसरे रस कसे आवडतील त्याला, नाही का? आणि म्हणून त्या दोघी बहिणींनी ठरवलं काय करावं या बाबाला. हा बाबा तर फार कामातून गेला. मोठ्या प्रयासानं म्हणे मी तुला करून दिलं, आणि तुझ्या बाबत त्याने असंच केलं. काय करावं म्हटलं, याला काहीतरी करायच पाहिजे म्हटलं. म्हणून दोघी दोघीकून झोपल्या. दोघीकून झोपल्या. कोणतरी तो प्रवृत्त होईल संसाराला थोडासा, म्हणून दोघीकून झोपल्या. दोघींनी त्यांचे हात अंगावर घेतले, नाही अंगावर. दोघींनी गोरवांचे दोन्ही हात आपल्या अंगावर घेतले. जागावून पाहत होतो बायकोच्या अंगावर हात पडले. अरे विठ्ठलाची शपथ घातली, मला विठ्ठलाची शपथ आहे का बायकोच्या अंगाला स्पर्श केला ते विठ्ठलाची शपथ. म्हटलं जगण्याचा अर्थ नाही. विठ्ठलाची शपथ भंग पावली, हात अपवित्र झाला. लगेच हात काय केलं? हात दोन्ही हात तोडून टाकले. आणि म्हणून पहा कशी स्थिती. बुधरे बाबाने मला सांगितलं असं बरं काय, मला कोणा सांगितलं होतं, ते डोळे आंबे करून सुरदास त्यांचा प्रसंग सांगितला. आणि बाबा मला पण असं काय करायचं नाही बरं का म्हटलं. बाबा मला त्याला वाटलं काय सांगावं येण्याचं यांचं काय सांगावं असं एखाद्या वेळेला म्हटलं. पण संतचरित्र समजून घ्यायचं, असं काही करायचं नाही. काय सांगितलं मी? नाही तुम्हालाही सांगतो असं काही करायचं नाही बरं का. पुढे उद्योग एखाद्या वेळेला भलतीच पंचायत होऊन बसायची नाही. परमार्थ करा, फक्त भजन करा तोंडानं, दुसरं काही करू नका. नाही तोंडानं कितीही भजन करा, पण दुसरं तिसरं काही करू नका. नाही तर मला आणखी चिंता डोक्याला. योग वाशिष्ठ सुरू करून हे काय झालं बरं का ताई. आता तुमची काही काळजी म्हणायचं यांचं काही सांगता येत नाही.
त्यांची बुद्धी अत्यंत शुद्ध झालेली असते, त्यामुळे संसार संकटात असताही त्यांची समाधानी वृत्ती भंग पावत नाही. हा, थोडस घेऊ आपण, म्हणजे चर्चा संपेल. ज्यांनी सत्पुरुषांच्या संगतीत तत्वानुभव करून घेऊन शरीरावरील अहंभाव काढून टाकला आहे. एक वचन किती महत्वाचे. सत्पुरुषांच्या संगतीत, आणि सत्पुरुषांच्या संगतीतच हे घडतं, तसं घडणं शक्य नाही. तर सत्पुरुषांच्या संगतीत पुढे तत्वाचा अनुभव घेऊन, ज्ञानाचा अनुभव घेऊन शरीरावरील अहंभाव काढून टाकलेला आहे. आता मी तेच करतोय आपल्या सगळ्यांचं. शरीरावरील अहंभाव, संसारावरील आसक्ती काढून टाकण्यासाठीच मी बोलतोय. तुम्हाला वाटेल सर असं का बोलतात? का बोलतात? शास्त्राने जे सांगितले तेच मी सांगतोय, आणि मी चिंतन तेच करतोय, तुम्हालाही ते सांगतोय. शरीरावरील अहंभाव काढून टाकला आहे, म्हणून देहावरील अहंभाव काढून टाकायचा आहे. आत्म्याच्या ठिकाणी आपलं काय होतं? आत्म्याच्या ठिकाणी चित्त दृढ होत नाही, आपलं जडत नाही. एकरूप आपल्याला काय करायचंय? देवाशी एकरूप व्हायचं आहे. नवनीताई काय सांगितलं आता? आपल्याला त्या देवाशी भजन करता करता देवाशी एकरूप व्हायचं आहे. आपल्या भिन्नत्वानं राहायचंच नाही. देह जरी वेगळा जरी असला, देह जरी वेगळा असला, आकाराशी काहीसा खावं आणि देव प्रत्यक्ष झाला व्हावं. पाण्याशी पाणी मिळवून गेले नाही का? मग तो भक्त देवाशी जसं एक नदी दुसऱ्या नदीला मिळून जावी, तसं तो भक्त देवाशी एकरूप होतो. आपल्याला तसं एकरूप व्हायचं. परंतु संसार सांभाळायचा आहे, संसार टाकायचा नाही. बरं का? संगीता, संसार टाकायचा नाही. संध्याकाळी मस्त पैकी स्वयंपाक करायचा, 2 भाज्या निश्चित करायच्या चांगल्या. तत्वानुभव घेऊन शरीरावरील अहंभाव काढून टाकला आहे, ज्यांचा मोह नाहीसा झालेला आहे. शरीरावरील सत्पुरुषांची संगत, तत्वज्ञानाचे श्रवण, त्यानंतर त्या अहंभावाचा त्याग, त्या ज्ञानाचा उदय, मोहाचा नाश आणि भगवंताची एकरूपता. ज्यांच्या चित्तातील भ्रांतीरूप मेघ गळून गेलेला आहे. चिंतामध्ये भ्रांती, संशय नको, भ्रांती नको, भ्रम नको. आता भ्रांती झाला पाहिजे, निश्चय पाहिजे बुद्धीचा. आणि निश्चय कशाने होईल? शुभदा, कशाने निश्चय होईल? मला ती वर्गात सवय, शिक्षकासोबत सवय ती विचारायची नाही का रोहिणी? प्रश्न विद्यार्थ्यांना प्रश्न अजून ती सवय जात नाही. प्रश्न विचारायची सवय नाही का? त्यामुळे सगळे जागे राहतात नाही का? मग काय सांगितलं? निश्चय कशाने होईल निश्चय? दृढ विचार आणि प्रयत्न. दुसरं काय? प्रयत्न करीत राहायचा. प्रयत्न काय करायचा मी तुम्हाला सांगतो. टाकायचं काहीच नाही, फक्त चिंतन करीत राहतो. नवरा आला म्हणून सरांनी आज सांगितलंय, एवढ्या लवकर कशाला आला असं काय म्हणायचं? एवढं लवकर कशाला आलं असं नाही म्हणायचं. बरं झालं लवकर आली. चहा करू का, कॉफी करू, 1 कप करू का, 2 कप करू, वाटत आणखी एखादा 3रा कप करू का? काय तुम्हाला बिघडलंय? 3रा कप करू का? तुझं डोकं फिरलं का? नाही म्हटलं. तुम्ही जमून आला असलं, वाटत 4था कप करते. तसं काही नाही, तुम्ही काळजी करू नका. एवढं करायला काय बिघडले? परंतु काही करा, परंतु चिंतन करायचं. 2 कप द्यायचे तर 3 कप चहा पाजायला नाही कोण म्हणते. 2 भाकरी वाढायचे तर 3 भाकरी वाढा. एवढ्या खाच काय म्हणायचं? एवढ्या भाकरी खाल्ल्याशिवाय उठायचं नाही. तुम्ही म्हणताना लय प्रेम आहे, मग एवढी भाकरी खाल्लीच. तुझ्या प्रमाणे म्हणून मला मरायची पाळी आली. व जे परमात्मा भावने स्थिर झाले आहेत, आपल्याला स्थिर व्हायचे परमात्मा भावनेमध्ये. चिंतन करायचं आहे. ते चिंतन कसं करायचं? ज्याने त्याने हातोटी साधून घ्यायची. काम करता करता, स्वयंपाक करताना, भांडी घासताना, धुणं धुताना, झाडून घेताना हे चिंतन करायचं आहे. अशा महात्म्यांचे जगातील भ्रमण ही क्रीडा आहे. मग महात्मे जगा आपण
पहा आता, हे त्यांचा संसार ही क्रीडा आहे. महात्म्यांचा संसार ही क्रीडा आहे, खेळ आहे त्यांचा संसार. ते संसार करतात, परंतु कसा संसार करतात? खेळासारखा संसार करतात. सत्यत्वाला संसार करत नाही. खेळात मनुष्य मुलं रंगतात का नाही, रमतात का नाही, परंतु खेळ खरा असतो का? आई के खेळिया तुझं सांगितले, आईशे जाणून खेळ खेळले. आई के खेळिया तुझं सांगितले, आईशे जाणून खेळ खेळले. नाही का? खेळ खेळे परी डाई न सापडी, खेळ खेळे परी डाई न सापडी, तो एक खेळिया शहाणारे. डाई म्हणजे काय? डाई म्हणजे काय? खेळ खेळे परी डाई न सापडे. परीक्षेला बसायचं पण नापास व्हायचं नाही, नाही का? आउट व्हायचं नाही. म्हणजे आत्मस्वरूप प्राप्तच करायचं. संसार करायचा पण आत्मस्वरूप प्राप्त करून घ्यायचं. याला म्हणायचं उजवी. आणि परमार्थ संसार करतो, परमार्थ करतो, पण आत्मस्वरूपाची प्राप्ती होत नाही, मी त्याला डाई पडली. खेळ खेळे परी डाई न सापडे, तू एक खेळिया शहाणारी. खेळिया माझी हानम्या शहाणा. पूर्व म्हणतात ना, गणप्या राम्या हानम्या, तसं खेळिया माझी हानम्या शहाणा, न पडे काम व्यसनेरी. तो कसा आहे? खेळिया माझी हानम्या शहाणा, न पडे काम व्यसनेरी. कामच नाही तिथे क्रोधीची काहीच असते, तिथे काहीचे भांडण नाही. कामच नाही तिथे क्रोधीची काहीच. ऐक खेळिया तुझं सांगितलं, आईशी जाणून खेळ खेळली. हा संसार कसा करायचा आहे? असं जाणून संसार करायचा आहे. तुम्ही खेळियाचे ना. खेळिया माझी नाही का, 17वा बसवंत खेळिया रे. त्यात माझी पाटण्या खेळिया सुंदर आहे. तुम्ही जे नवीन आणलेले ना, त्यामध्ये खेळियाचे अभंग आहे. त्याच्यामध्ये सगळ्या मालिकेत नाही, पण तुम्ही जी नवीन मालिका आणली ना आता, त्याच्यामध्ये खेळिया आहे. अशा महात्म्यांच्या जगातील भ्रमण ही क्रीडा आहे. म्हणजे अशा महात्म्यांना हे जग म्हणजे रमणीय, हे त्यांना ग्राउंड आहे. जसं खेळाचं ग्राउंड असतं ना, हे जग हे त्यांचं ग्राउंड आहे. ते क्रिकेटचं म्हणा, कबड्डीचं म्हणा, कोणते एक ते त्यांना ते काही खेळ खेळतात. त्यांचा प्रत्येक शिव्या द्यायला लागले तरी त्यांचा खेळ असतो. त्यांचं कीर्तनही करतात ते खेळ असतो. प्रवचन करतात खेळ असतो. जेवायला बसले तरी खेळ असतो. भांडण केलं तरी खेळ असतो. मारामारी केली तरी खेळ असतो. शिवाय जरी दिल्या तरी तो खेळच असतो. नाही का? सगळा त्यांचा खेळच आहे. ते खेळतात आणि आपण करतो. ते काय करतात? खेळ खेळतात आणि आपण काम करतो. त्यांचा आपला काम असतो, त्यांचा खेळ असतो. ज्यांच्या ठिकाणी पाहता परमार्थ वस्तू उदय पावली आहे. सुंदर आहे. मला तर बराच कसं वाटतं, काय झालेलं आहे? परमार्थ वस्तू ज्यांच्या चित्तामध्ये उदय पावलेली आहे, हृदयात शांती प्रगट झाली आहे. आणि हृदयात शांती. शांतीचं काही इंजेक्शन असतं का? डॉक्टर एखादा असं करा, एखादं बरं शांतीचं इंजेक्शन द्या, आनंदाचं इंजेक्शन द्या, रागाचं इंजेक्शन द्या, मग त्याच्याकडे पाहते. अशी इंजेक्शन आहे शांतीचं, रागाचं, प्रेमाचं, आनंदाचं. असं इंजेक्शन आहेत का? बुद्धीच्या सर्व वृत्ती शांत रसाचा आस्वाद घेऊ लागलेल्या आहेत, नाही का? बुद्धीच्या सर्व वृत्ती. आई गे खेळिया तुझं सांगितलं, आईशे जाणून खेळ खेळ. बुद्धीच्या सर्व वृत्ती शांत रसाचा आस्वाद घेऊ लागले आहेत व चित्तातील सर्व वैषम्य नष्ट. ज्याच्या चित्तातली सगळी विषमता नष्ट असते. चित्त कसं? तर भगवत स्वरूप शांत, शांत रसानं सगळं चित्त त्याचं भरून गेलेलं आहे. आनंद हृदयातून उथंबून वाहत आहे, नाही का? आणि ज्ञानाची गंगा साक्षात त्याचा देह हीच काय झालेली आहे? ज्ञानाची गंगा बनलेली आहे. व चित्तातील अशा महात्म्यांच्या जगातील भ्रमण केवळ कौतुकाकरिताच असते. मग सांगितलं त्यांचं खेळ, त्यांचं वर्तन म्हणजे कसा असतो? खेळ. जग संसार हेच त्यांचं क्रीडास्थान असतं. जग हेच त्यांचं क्रीडास्थान असतं. आणि आता त्यांचं भ्रमण, त्यांचं वर्तन हे सुद्धा काय असतो? खेळ असतो. कौतुकाकरिताच असते, कौतुका असतं. मग आवडीने भावे हरिनाम घेशी, तुझी चिंता त्याची सर्व आहे. कोणाची? हरीने जर आपली चिंता जर केली
तर त्यांचं सगळी कार्य यशस्वी होतात. सगळी कार्य का होतात? हरीने जो ज्याची हरी चिंता करतो त्याला चिंता करण्यासारखं काहीच शिल्लकच राहत नाही. त्याला चिंता करण्यासाठी काही शिल्लकच राहत नाही. आणि जो स्वतःची संसाराची चिंता करतो त्याच्या चिंताचा डोंगरच्या डोंगर वाढतच जातो. तो डोंगर कधी संपत नसतो. पण हरीला ज्याची चिंता लागलेली आहे त्याच्या पर्वतासारखा चिंताचा डोंगर नष्ट होतो. कळलं? देह हा रथ आहे, इंद्रिय हे घोडे आहेत. देह हा काय आहे? रथ आहे. इंद्रिय हे घोडे आहेत. मन हा लगाम आहे आणि बुद्धी हा सारथी आहे आणि जीव हा त्या रथातील रथी आहे. रथ आहे ना, गाडी. आता रथ आपल्याला कळायचं नाही, गाडी. मग देह हा रथ आहे, ही गाडी आहे. मग त्या गाडीला जे घोडे आहेत ते इंद्रिय आहेत. ती इंद्रिय काय ओढतात. चल ना पिक्चरला, चल ना तिकडे, चल ना इकडे, चल ना बादशाला, चल ना सत्यनारायण. ही इंद्रिय. आणि मन म्हणते आता जायलाच पाहिजे. तरी वेगळं सांगितलं आता जायलाच पाहिजे, नाही तिला राग येईल. जायलाच पाहिजे म्हणजे माझं पारखं वाटलं होईना पण तिचं ऐकायला पाहिजे. कोण आढळ लागून गेली ती? होय, अशी ती आढळ कोण लागून गेली? तिचं ऐकायलाच पाहिजे. माझं वाटलं का होईना पार, उद्या मरण का होईना, पण तिचं ऐकायला पाहिजे. कुणाचं? ते हाडळीचं. आणि ती हाडळ लागली तशी जाते का? ह्या देहाला हाडळ लागली तशी ती जाते का? तिला उत्तर दिल्याशिवाय. हो, भोगता जीव हा या रथातील रथी आहे असे जे समजतात व त्या सर्वांच्या पलीकडे असलेला परमात्मा हेच आपले स्वरूप आहे. आणि ह्या ज्या रथाचं वर्णन केलं ते तुमचं स्वरूप आहे. तुम्ही इंद्रिय नाहीत, ते घोडे नाहीत. मन हा लगाम तुम्ही नाहीत. त्यानंतर देह हा रथ तुम्ही नाहीत. जीव हा सारथी तुम्ही नाहीत. नाही का? तर त्याच्याही पलीकडे असणारे जे तत्व त्या सगळ्यांचा साक्षी असा जो परमात्मा तो तुम्ही आहात. तुम्ही परमात्मा आहात हे अजून कळतच नाही. कळलं तरी पटतच नाही, पटलं तरी वळतच नाही. तुम्हाला पटते म्हणा. असे जे समजतात त्या सर्वांच्या पलीकडे असल्या परमात्मा हेच आपले खरी स्वरूप आहे असे जे ज्ञान दृष्टीने जाणतात त्या सत्पुरुषाचे जगातील भ्रमण ही केवळ एक लीला आहे. आणि म्हणून संतांची जीवन ही लीला आहे. त्यांचं जीवन कसं आहे? लीला आहे. ते ह्या जगामध्ये येतात, अशा लीला करतात, नाही का? गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिल्या त्या कीर्ती जगामध्ये. कुंडली परदारी